आता बातमी अतिशय मोठी आणि महत्त्वाची आहे, कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आमंत्रण पत्रिका छापण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीची शपथविधी आमंत्रण पत्रिका ही गुलाबी रंगाची आहे। पत्रिकेवरती फडणवीस आणि अजित पवार यांचा उल्लेख आहे, मात्र शपथविधी पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचं नाव गायब असल्याचं बघायला मिळत आहे। ही अतिशय मोठी खरं तर घडामोड सध्याला म्हणावी लागेल, कारण आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे, त्याआधीच एकनाथ शिंदे यांचं नाव मात्र या पत्रिकेवरून गायब आहे। एकंदरीतच आपण बघू शकतोय गुलाबी रंग खूपच गाजलेला होता, तर ही पत्रिका सुद्धा गुलाबी रंगाची आहे। मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचं नाव या आमंत्रण पत्रिकेवरून गायब दिसतंय। त्यामुळे आज एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार किंवा नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे, आणि त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये जनतेमध्ये सुद्धा संभ्रमाचंच वातावरण बघायला मिळतंय। कारण आपण जर पाहिलं तर भाजप एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी यासाठी आग्रही आहे, मात्र जर आम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर गृह खातं सुद्धा आम्हाला पाहिजे, अशी एकंदरीत भूमिका ही शिवसेनेची बघायला मिळालेली होती, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची। त्यामुळे आज नेमकं काय घडतं बघणं महत्त्वाचं। आणखी एक मोठी बातमी, महायुतीचा आज महाशपथविधी सोहळा होणार आहे। सेनेच्या आमंत्रण पत्रिकेवरती मात्र शिंदेंचं नाव नाही आहे। सेनेच्या आमंत्रण पत्रिकेवर सुद्धा शिंदेंचं नाव दिसत नाहीये। एकीकडे आपण बघितलंय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमंत्रण पत्रिकेवरती एकनाथ शिंदे यांचं नाव नव्हतं, मात्र आता जर आपण बघितलं तर ही सेनेची आमंत्रण पत्रिका आहे। शिवसेनेच्या आमंत्रण पत्रिकेवरती शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमंत्रण पत्रिकेवरती एकनाथ शिंदे यांचं नावच नाहीये। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, आपण एकंदरीत जर बघितलं तर एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाची पत्रिका तर दुसरीकडे शिवसेनेची पत्रिका आहे। दोन्ही पत्रिकांवरती एकनाथ शिंदे यांचं नावच नाहीये, याचा नेमका काय अर्थ आहे? आज महायुतीचा खरं तर शपथविधी समारंभ आहे, आणि आजच्या या समारंभाच्या वेळी आपण तर पाहत आहोत की खरं तर तिन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। केवळ आज 3 जणांचाच शपथविधी होईल अशा पद्धतीची माहिती सकाळपासून मिळत आहे, आणि कार्यकर्त्या सगळ्यांनाच खरं तर आजच्या या शपथविधीचं निमंत्रण सुद्धा दिलं जात आहे। सध्या माझ्या हातामध्ये तुम्ही बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रवादीचं हे खरं तर गुलाबी रंगाचं हे निमंत्रण पत्रिका आहे, आणि या पत्रिकेवरती आपण पाहत आहोत की या ठिकाणी महायुतीचा शपथविधी सोहळा, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार असा नावाचा खरं तर उल्लेख खरं तर आपल्याला या पत्रिकेवरती पाहायला मिळतो। मात्र या पत्रिकेवरती कुठेच एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख सुद्धा नाहीये। एकनाथ शिंदे हे खरं तर मागच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या विधानसभेच्या निवडणुका खरं तर लढल्या गेल्या। मात्र काल तशा पद्धतीने राज्यपालांकडे जाऊन महायुतीच्या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांनी आपला दावा खरं तो दाखल केला। त्यांनी तिकडे आपलं पत्र दिलं होतं, आणि तेव्हाच आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांमधलं जे संवाद होता, तो संभाषण होतं, त्याच्यामध्ये हेच होतं। एकनाथ शिंदे असं म्हणाले होते की संध्याकाळपर्यंत थांबा, तेव्हा चित्र स्पष्ट होईल, आणि त्याच वेळी अजितदादा असं म्हणाले की माझं मात्र नक्की आहे, मी शपथ घेणार आहे, यांचं काही ते ठरलेलं नाहीये। आणि हाच जो संवाद आहे तो खरं तर जास्त चर्चेमध्ये राहिला होता। आणि आजचा हा दिवस आहे, आज शपथविधीचा दिवस आहे, आणि याच दिवशी आपण बघतो की खरं तर दोन्ही पक्ष कार्यालयामध्ये सगळ्या कार्यकर्ते जे मुंबईत दाखल झालेले आहेत, राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत आलेले आहेत, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना खरं तर आजच्या या शपथविधीचं हे निमंत्रण पत्रिका जी ते दिली जात आहे। मात्र या पत्रिकेवरती कुठेच एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नाहीये, आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे। आजच्या या शपथविधी समारंभामध्ये एकनाथ शिंदे आज शपथ घेतील का? खरं तर आज शपथविधी समारंभामध्ये नेमकं काय घडणार, एकनाथ शिंदे शपथ घेणार किंवा नाही हा प्रश्न आता यामुळे उपस्थित झालाय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण बघू शकतो, या ठिकाणी शिवसेनेच्या अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेवर सुद्धा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आहे, शिवाय अजित पवार यांचं सुद्धा नाव बघायला मिळतंय, मात्र एकनाथ शिंदे यांचं नाव या निमंत्रण पत्रिकेवर नाही आहे।